यावलीचा स्वातंत्र्य संग्राम 1920-21 मध्ये यावली गावाने पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला. तोच वारसा पुढे ठेवत 1930 मध्ये यावलीने वीर लक्ष्मणराव पाचघरे यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जंगल सत्याग्रहात भाग घेतला. या लढ्यासाठी वीर लक्ष्मणराव पाचघरे यांना कठोर सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. याच कठोर कारावासात श्री लक्ष्मणराव पाचघरे यांना मृत्यू आला. अशा प्रकारे यावलीच्या पहिल्या वीराने देशासाठी प्राण अर्पण केले आणि स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत अजूनच तेजस्वी केली आणि यावलीच्या तिसऱ्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी येथूनच पडली. पूर्ण देशात स्वातंत्र्य संग्रामाचे वारे वाहत होते. 8 ऑगस्ट 1942ला ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसने सभा भरवली. या सभेत महात्मा गांधीजींनी चले जाओ आणि करा अथवा मरा असे नारे देशवासियांना दिले. या विधानासाठी गांधीजींना अटक करण्यात आली आणि स्वातंत्र्याच्या लढाईची ही आग वणव्यासारखी देशभर पसरली. गांधीजींच्या या भाषणाची पत्रके छापून आणि आकाशवाणीवरून देशभर पसरवणे सुरू झाले. असेच एक पत्रक सैनिक श्री P.K. देशमुख यांच्या माध्यमातून भूमिगतरित्या मुंबईवरून भुसावळ आणि नंतर पायदळ अमरावती येथे पोहोचले. ते पत्रक अमृतराव पहिलवान यांनी यावलीला पंजाबराव यावलीकर यांच्याकडे पोहोचविले. 14 ऑगस्ट 1942ला सकाळी 8 वाजता पंजाबराव यावलीकर यांनी या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. यावलीच्या गांधी चौकात भरवण्यात आलेल्या या सभेत अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा कसा द्यायचा याची नियमावली समजून सांगण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी ब्रिटिश सरकारच्या ताब्यातील सर्व गोष्टींच्या दस्तऐवजाचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम गावचे पोलीस पाटील आनंदराव पाटील यांच्या घरावर कूच करण्यात आली आणि बाकी कोणतीही हानी न पोचवता ताबा घेण्याच्या प्रतिकात्मक स्वरूप म्हणून एक कुऱ्हाड पोलीस पाटलांच्या दरवाजावर राजारामजी कांडलकर यांनी रोवली. पुढे पोलीस पाटलांचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आणि शाळा आणि वन विभागाचाही ताबा घेण्यात आला. ब्रिटिशांचा गावाशी संपर्क तोडण्यासाठी टेलिग्रामच्या तारा कापण्यात आल्या. अशा प्रकारे पहिला विजय मिळवण्यात आला. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला माहुली पोलीस ठाण्याचा ताबा घेण्यासाठी वाघोली मार्गे यावली, वाघोली, विठलापूर आणि नरसिंगपूर येथील जवळपास 1500 सेनानी पंजाबराव यावलीकरांना येऊन मिळाले. माहुली येथील पोलीस कॉन्स्टेबल, शिपाई सगळे बंदुका आणि लाठा घेऊन उभे असताना देखील न घाबरता स्वातंत्र्य सेनानींनी पोलीस ठाण्याच्या दरवाजावर लाठ्या आणि कुऱ्हाडींचा मारा केला. जेव्हा एका कॉन्स्टेबलने पंजाबराव यावलीकरांच्या छातीवर बंदूक ठेवून अटक करीत आहोत म्हटले, तेव्हा कुठे पण न डगमगता पंजाबराव यावलीकरांनी म्हटले की अटक करा, पण स्टेशनचा ताबा आम्ही घेत आहोत. पोलिसांच्याही लक्षात आले की सर्वांना अटक करणे शक्य नाही, म्हणून फक्त 10 लोकांना अटक करण्यात आली आणि पोलीस ठाण्याचा ताबा गावकऱ्यांना देण्यात आला. तेव्हा पंजाबरावांचे भाऊ विश्वासराव, औरंगपुरे, कांडलकर, पाचघरे इत्यादी 40-50 सेनानी सुद्धा अटक करून घेण्यास तत्पर झाले. तेव्हा पंजाबरावांनी त्यांना समजून गावची सुरक्षा करण्यासाठी परत पाठविले. पंजाबराव यावलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 4 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. पोलिसांनी सूड बुद्धीने विश्वासरावांच्या छातीवर बंदूक ठेवून 2000 रुपयांची नुकसान भरपाई मागितली, पण त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही पाहून रामकिशन मुंदडा यांच्याकडे 500 आणि गावावर 2000 रुपयांचा दंड आकारण्याचा असफल प्रयत्न केला. इंग्रज अधिकारी चिडून सूड उगवतील म्हणून प्रतिकारासाठी गोफण, गोटे, कुऱ्हाड, तलवारी, उकळते पाणी, तेल, तिखट इत्यादी तयार ठेवले गेले. 16 तारखेला गावकऱ्यांनी गावात राष्ट्रध्वज उभारला होता. भारत मातेचा जय जयकार सुरू होता आणि गावकरी सज्ज होते. पण आक्रमण करायला इंग्रज आले नाहीत. 17 ऑगस्टला सुद्धा ते आले नाहीत. हल्ला होणार याची टांगती तलवार सर्व गावावर लटकली होती. पण किती दिवस काम बंद ठेवणार या विचाराने काही लोक गावाची रखवाली करतील आणि हल्ला झाला तर कळवतील आणि बाकी लोक शेतावर कामावर जातील असे ठरवण्यात आले. 18 तारखेला DSP प्रॅट
कलेक्टर सार्जंट क्वीन, पोलीस पाटील आनंदराव पाटील, कमिशनर वेलकम वाघोली मार्गाने गावात शिरताना दिसले. गावाला पहारा देणारे, गस्त घालणारे बारकाजी वानखडे, दशरथ मराठा यांनी शंख, बिगुल, पिपे वाजवून गावाला सजग केले. पंजाबरावांच्या घरावर इंग्रजांनी हल्ला करू नये म्हणून गावकऱ्यांनी त्यांना गांधी चौकात वळविले, पण अहिंसेचा सत्याग्रह म्हणून इंग्रजांवर हल्ला केला नाही. अहिंसेचा सत्याग्रह असून सुद्धा जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला, तेव्हा प्रतिकार म्हणून गावकऱ्यांनीही दगडांचा मारा केला. इंग्रजांनी जेव्हा राष्ट्रध्वज पळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राजाराम पाचघरे इंग्रजांवर तुटून पडले आणि त्यांच्या छातीवर बसून राष्ट्रध्वजाची सुटका केली आणि राष्ट्रध्वज त्यांच्या घरी नेऊन ठेवला. इंग्रजांनी राष्ट्रध्वज पळविला अशी बातमी सगळीकडे पसरली. गावकरी चिडले आणि या धांदलीचा फायदा करून घेत इंग्रज अधिकारी पोलीस पाटलांच्या घरात घुसून गावकऱ्यांवर गोळीबार करू लागले. गावकरी सुद्धा कुठे मागे न हटता गोफणीने पलट हल्ला करू लागले. महिलांनीही कुठे मागे न राहता इंग्रज अधिकाऱ्यांवर उकळते पाणी, मिरची पूड आदींनी हल्ला चढवू लागल्या. काही गावकरी जखमींचा इलाज करू लागले. थोड्या वेळात इंग्रजांनी शरण येण्याचे नाटक केले आणि गावकऱ्यांच्या अनावधानाचा फायदा घेऊन पुन्हा गोळीबार सुरू केला. झेंडा पाचघरे यांनी सोडवला हे माहीत नसल्यामुळे गावकरी राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी लढा देतच राहिले. त्यात 72 गावकरी जखमी झाले. काहींना वीरगती प्राप्त झाली. यावलीच्या या स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती धर्माचे गरीब श्रीमंत एकजुटीने सामील झाले होते. एका मुस्लिम पितापुत्राने सुद्धा या लढ्यात हिरिरीने सहभागी झाले होते. पिता अकबर शाह आणि पुत्र मेहताब शाह हे दोघेही गोफणीने इंग्रज अधिकाऱ्यांवर दगडफेक करीत होते. तेव्हा पिता अकबर शाह बंदुकीच्या गोळीने धारातीर्थी पडले. स्वतःला एवढी गोळी लागली असूनही अकबर शाह स्वतःची किंवा मुलाची पर्वा न करता आपला मुलगा मेहताब शाह याला ओरडून सांगत होते, झेंडे को छुडा ना बेटा. आणि पुत्राने सुद्धा स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता शेवटपर्यंत लढा दिला. राजाराम औरंगपुरे आणि दशरथ मराठा हे निधड्या छातीने इंग्रजांवर चालून गेले आणि त्यांनी समोरून छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, पण पाठ दाखवली नाही. जखमी अवस्थेत त्यांना मुंदडा यांच्या गोठ्यात आणण्यात आले. औरंगपुरे यांना गोळी लागली हे समजताच राजाराम पाचघरे तातडीने लगेच निघून आले त्यांच्याजवळ. त्यांनी त्यांच्या कानात सांगितले की झेंडा परत मिळवला आहे. औरंगपुरे यांनी डोळे उघडून झेंड्याकडे डोळे भरून पाहिले आणि शेवटचा श्वास घेतला. शेवटी इंग्रजांचा गावकऱ्यांसमोर टिकाव लागला नाही आणि ते गावातील नदीच्या मार्गे बाहेर पलायन करायला लागले. या संघर्षात जरी यावली गावाचा विजय झाला असला तरी त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. मोतीराम पाचघरे, कृष्णराव पवार, बळीरामजी बोराडे, राजारामजी औरंगपुरे, गणपतराव यावले, जयरामजी बडोने, तुळशीराम तडस आणि लक्ष्मणराव पाचघरे या हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले. 19 तारखेला इंग्रज लष्कर घेऊन परत येतील म्हणून आदल्या रात्री गाव खाली करण्यात आले. जखमींची शुश्रूषा करण्यासाठी फक्त काही लोक मागे राहिले आणि बाकी पुढे निघाले. क्रांतीची किंमत मोजावीच लागते. पंजाबराव आणि विश्वासराव यांच्या अनुपस्थितीत त्यांची 200 एकर शेती, इस्टेट, गुरेढोरे सगळे लिलावात काढण्यात आले. छापे टाकून घर लुटण्यात आले. पंजाबरावांवर 1000 रुपये दंड आणि 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. भूमिगत विश्वासरावांना शोधण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्यात आला. कधीकधी आपलेच लोक फसवितात आणि विरुद्ध पक्षाचे सन्मानाने वागतात. जेव्हा गांधीजींच्या आदेशानुसार भूमिगत क्रांतिकारी न्यायालयात हजर झाले तेव्हा आनंद आकाजी पाटील यांनी विश्वासरावांनी इंग्रज अधिकाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला अशी खोटी साक्ष दिली. परंतु जिल्हाधिकारी सार्जंट क्वीन यांनी हल्ल्यात फक्त औरंगपुरे आणि दशरथ मराठा हे होते आणि आपण त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी साक्ष दिल्यामुळे विश्वासरावांना फाशी किंवा काळ्या पाण्याची शिक्षा झाली नाही. तहसीलदार अनीस अहमद यांनीही सारखीच साक्ष दिली. या स्वातंत्र्य संग्रामात 8 वीरांनी हौतात्म्य पत्करले. 32 जण गोळ्यांच्या मारात जखमी झाले तर एकूण 72 जण जखमी झाले. सुमारे 150 जणांवर खटले चालवण्यात आले
आणि त्यांना 9 महिन्यांपासून 8.5 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. आणि अशा प्रकारे यावलीचा स्वातंत्र्य संग्राम इतिहासाच्या पानांवर अमर झाला.